महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। यवतमाळ पोलीस ठाणे आरणी हद्दीत ग्राम डेहणी शेतशिवारातून गांजा वनस्पतीची 113 जिवंत झाडे हस्तगत, लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई। दिनांक 28/10/2025 स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ येथे हजर असताना पथकास खात्रीलायक माहिती मिळाली की पोलीस ठाणे आरणी हद्दीतील ग्राम डेहणी गावाच्या शेतशिवारातील नामे प्रदीप पांडू आडे राहणार धानोरा तांडा यांनी त्यांचे वडिलोपार्जित शेतात गांजा या अंमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड केली अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी छापा कारवाई करण्याकरिता सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेऊन दिनांक 28/10/2025 रोजी प्रदीप पांडू आडे राहणार धानोरा तांडा यांचे डेहणी शेतशिवारातील शेतात छापा कारवाई केली असता इसम नामे प्रदीप पांडू आडे हा त्यांच्या शेतात हजर मिळून आला। तसेच त्याच्या शेतात गांजा या अंमली पदार्थाच्या वनस्पतीची एकूण 113 जिवंत झाडे बोंडे लागून असलेली विना परवानगीने अवैधरित्या लागवड केलेली आढळून आली। पथकाने सदर गांजाची झाडे ताब्यात घेऊन पाने बोंडासह खोड असे वेगवेगळे काढून वजन केले असता पान व बोंडांचे एकत्रित वजन 58.860 किलोग्रॅम, जीवन किंमत 2,94,300 रुपये, मूळ खोड वजन 49.840 किलोग्रॅम, किंमत 00 रुपये असे पंचासमक्ष जप्त करून आरोपी प्रदीप पांडू आडे वय 34 राहणार धानोरा तांडा तालुका दिग्रस पोलीस स्टेशन आरणी यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आरणी येथे रीतसर फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध NDPS ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। गुन्ह्याचा पुढील तपास कामी पोलीस ठाणे आरणी यांचेकडून सुरू असल्याने आरोपी व मुद्देमाल पोलीस ठाणे आरणी यांचे ताब्यात देण्यात आलाय। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांचे मार्गदर्शनात श्री सतीश चौरे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड, संतोष मनवर, पोलीस अंमलदार बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहल मिर्झा, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर, योगेश गटलेवार, अजय डोळे, निलेश राठोड, सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस ठाणे आरणी येथील पोलीस अंमलदार अशोक टेकाळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।